मित्रांनो, गणित थोडंसं वेगळं आहे. पुस्तकामध्ये नाही, पण बोर्डाच्या परीक्षेला गणित येतं आहे मित्रांनो. या प्रकारची गणितं पुस्तकात नसतात, पण परीक्षेला येत असतात. काय आहे बघा, 4 आहे, 2 आहे, x आहे, 7 आहे, बरोबर 22 आणि या x ची किंमत काढा. थोडासा प्रश्न वेगळा आहे मित्रांनो. आतापर्यंत निश्चयकाची किंमत दिली होती, पण आता ही किंमत निश्चयकाची किंमत काढायला सांगितलेली आतापर्यंत. पण इथं निश्चयकाची किंमत दिली आणि या मधल्या x ची किंमत काढायची. एकदम सोपं. काय करू आपण बघा, इथं आपल्याकडे 4 आहेत, 2 आहेत, x आहे, 7 आहे, बरोबर आपल्याकडे 22 आहे. आपलं कसं असतंय 4 गुणिले 7 या दोघांचा गुणाकार आपण कधी पण करतो. बघा 4 गुणिले 7 पहिला या दोघांचा गुणाकार करतो. मध्ये वजाचं चिन्ह देतो आणि x गुणिले 2, 2 गुणिले x लिहा किंवा x गुणिले 2 लिहा बरोबर 22. बघा निश्चयकाची किंमत काढताना पहिला आपण या दोघांचा गुणाकार करतो. मग मध्ये वजाचं चिन्ह देतो आणि मग 2 गुणिले x करतो बरोबर 22. ओके. आता 4 7 28 वजा 2 गुणिले x 2x बरोबर 22 आपल्या जाग्यावर. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. वजा 2x ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. 22 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 28 ला म्हणायचं तुझं इथं काय काम? मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असा इथं विषय आहे. 28 अधिक पलीकडे गेले वजा 28 झाले. वजा 2x आपल्या जाग्यावरती 22 वजा 28 भावांनो 22तून 28 जात नाही. 28 मधून 22 गेले राहिले 6 लिहून टाका इथं 6 मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका वजा. x आपल्या जाग्यावर वजा 6 आपल्या जाग्यावर वजा 2 गुणिले पलीकडे गेले भागिले वजा 2. x बरोबर बेत्रिक 6 वजा वजाचं चिन्ह गेलं x बरोबर 3 उत्तर आलं. आ गए मेरे गणित का लेक्चर देखणे. मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.